तर पाडू या मशीनवरून ठाकरे गटानं जो आक्षेप नोंदवलेला होता त्याला आशिष शेलार यांनी टीका करत उत्तर दिलेलं आहे। तुर्तास वळत पुढच्या बातमीकडे। पैसे वाटपाचा आरोप राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावलेला आहे। ठाकरे गटाच्या आरोपांमध्ये तथ्य नाही असं नार्वेकर म्हणतात। ती कार माझी नव्हती, त्यात माझे पैसे नव्हते असाही दावा त्यांनी केलाय आणि या सगळ्या आरोपांच्या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण दिलंय। तर पैसे वाटपाचे आरोप राहुल नार्वेकर यांनी आता फेटाळून लावलेले आहेत। ठाकरे गटाच्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नाही असंही राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय। ती कार माझी नव्हती, त्यामध्ये पैसे माझे नव्हते असंही ते म्हणतायत आणि जे आरोप जो आक्षेप ठाकरे गटानं नोंदवलेला होता त्या सगळ्या संदर्भात राहुल नार्वेकर यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। तर एका कारमध्ये जे पैसे आढळलेले होते ते पैसे नार्वेकर यांचे होते आणि नार्वेकर यांच्या माध्यमातून त्याचं वाटप केलं जाणार होतं असा दावा ठाकरे गटानं केलेला होता। ती कार अडवण्यात आलेली होती। मात्र या सगळ्या आरोपांच्या संदर्भात राहुल नार्वेकर यांनी आता स्पष्टीकरण दिलेलं आहे। पैसे वाटपाचे आरोप राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावलेले आहेत। ठाकरे गटाच्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नाही असंही ते म्हणतात। राहुल नार्वेकर यांनी या सगळ्या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे। ठाकरे गटानं वारंवार त्यांच्यावर टीका केलेली होती। ती कार माझी नव्हती, त्यामध्ये माझे पैसेही नव्हते असं ते सातत्यानं आता सांगताना पाहायला मिळतात। गेल्या काही काळापासून खरं तर राहुल नार्वेकर यांच्यावर ठाकरे गटानं निशाणा साधलेला होता। याआधी त्यांच्यावर दबाव टाकल्याचा सुद्धा दावा ठाकरे गटानं केलेला होता।